सध्या जगभरात जे काही वातावरण चाललंय ते तर आपण जाणतोच. अमेरिका, रशिया, इंडिया आणि तेल या सगळ्या गोष्टींची झांबडाझांबड इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे की विचारता सोय नाही. चीनची मस्ती जिरवण्यासाठी अमेरिकेने नाना ते प्रयत्न करून पाहिले, परंतु त्यांना काही यश आलं नाही. त्यांनी ज्या पटीनं टेरिफ वाढवलं त्याच पटीनं चीननी त्यांना रिप्लाय दिला. साहजिकच आहे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्पला माघार घ्यावी लागली. डोनाल्ड ट्रम्प थोडासा चमत्कारिक माणूस आहे हे देखील जग जाणतं. असं असताना या चमत्कारिकपणाचा सुद्धा इतिहास आहे. आपण चालू घडामोडीवरती शक्यतो बोलणं टाळतो, परंतु ह्या चालू घडामोडीतला जो अमेरिकेच्या विचित्रपणाचा बराच इतिहास आहे आणि याच अनुषंगाने आपण ट्रम्प, टेरिफ आणि इंडिया हा व्हिडिओ घेऊन आलोय. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ग्लोबल मराठी. मराठी बोलणार, जग बदलणार. जगभरात उठणारे तेलाचे बुडबुडे हे साऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला घाम फोडण्यासाठी पुरेसे असतात. तेलाचा अगदी एखादा बॅलर देखील चांगल्या चांगल्या महासत्तेला हादरे फोडू शकतो, तर प्रगतीपथावर असणाऱ्या देशाला कायमचा महामंदीतही ढकलू शकतो. ही झाली नाण्याची एक बाजू. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करता तेल हे उंटावर बसणाऱ्या, वाळवंटात उन्हाचे चटके सहन करत वैरण आयुष्य जगणाऱ्या अरबांना अगदी ऐश्वर्य संपन्नतेचं प्रतीक बनवू शकतं. ही तेलाची ताकद आहे आणि हेच तेलाच्या साम्राज्याचं खरं स्वरूप. पहिल्या प्रथम जग संपूर्णपणे तेलासाठी आखाती देशावरच अवलंबून असायचं, परंतु पुढे पुढे तेलासाठी संशोधन होत गेले आणि आफ्रिका खंड असेल, दक्षिण अमेरिका असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रशिया असेल, या साऱ्या ठिकाणी तेलाचा शोध लागला. अर्थात आखाती देशात तेलाचा शोध तर लागला होताच आणि त्यासाठी युरोपियन राष्ट्रांची कधीही न संपणारी शर्यत देखील सुरू झाली होती. आता जग जर दोन ध्रुवांमध्ये किंवा दोन तुकड्यांमध्ये वाटायचं झालं तर तुम्ही एकतर अमेरिकेच्या गटातले तरी असू शकता किंवा तुम्ही रशियातल्या गटातले तरी असायलाच हवे. पण देश या संकल्पनेद्वारे आपण जेव्हा अस्तित्वात येत होतो तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान आदरणीय जवाहरलाल नेहरूजी यांनी या जगात तिसऱ्या आघाडीची नांदी करून देशाच्या हितासाठी ज्यावेळी जो मित्र कामी येईल त्याच्यासोबत हातमिळवणी करण्याचा आणि देशाच्या हिताचा निर्णय घेण्याची भूमिका स्वीकारली. 1948 पासूनच आपली भूमिका ही तिसऱ्या आघाडीच्या अनुषंगाने असल्याने भारत कधीच एकांगी अमेरिकेच्या कळपात दाखल झालेला नाही आणि हीच सल अमेरिकेच्या मनात कायम बोचत आलेली आहे. आणि वेळोवेळी या गोष्टीसाठी अमेरिकेनं आपल्यावर कुरघोडी देखील केलेली आहे. आत्ताचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ता देखील पाकिस्तानला अमेरिका गोंजारतोच आहे आणि हे सगळं कशाचं प्रतीक आहे हे देखील आज प्रत्येकाच्या लक्षात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प ही केवळ एक व्यक्ती आहे, परंतु जो आपल्या होला हो देत नाही तो आपला दोस्त नाही, ही अमेरिकेची वृत्ती. आणि आज हीच अमेरिकन वृत्ती डोनाल्ड ट्रम्पच्या रूपाने आपल्या देशापुढील प्रमुख समस्यांपैकी एक समस्या होऊन उभी आहे. भारताला रशियाकडून स्वस्तात मिळणारं तेल ही भारतीयांसाठी जमेची बाजू आहे. तोट्याचा व्यवहार कोणीच करत नाही, त्यामुळे जिथे माल स्वस्त मिळेल तिथूनच माल घेणार ही जगरीत आहे आणि यावरूनच आपला आणि रशियाचा व्यवहार होत आहे. परंतु आपल्या दुश्मनाकडून भारत मोठ्या प्रमाणावर तेल घेतो, ही बाब अमेरिकेची पोटशूळ उठवणारी ठरते. बरं असं असेल आणि याचा सूड घेण्यासाठी म्हणून भारतावर ताज्या आकडेवारीनुसार 50% टेरिफ आज अमेरिकेनं आकारले. पण असं असलं तरी अमेरिका आणि रशिया यांच्यातले व्यवहार अजिबात बंद झालेले नाहीत. जर ताज्या आकडेवारीनुसार जर बोलायचं झालं तर 2024ला या दोन देशांमध्ये झालेली जी उलाढाल आहे ती कित्येक अब्ज डॉलर मधली आहे. मग असं असताना काहीतरी कुरापत काढून फक्त भारताला टार्गेट करण्याचं काम हे एकांगी धोरणच या ठिकाणी अमेरिकेनं चालवल्याचं उघड उघड दिसत आहे. बरं, भारत 100% रशियाकडून तेल आयात करतोय तर असंही नाही. जागतिक संबंध सांभाळण्यासाठी रशियासह सौदी अरब, इराक, UAE, नायजेरिया, अंगोला, कुवेत, व्हेनेझुएला, ब्राझील, ओमान, कोलंबिया, मेक्सिको इतकंच काय तर अमेरिकेकडून सुद्धा आपण तेल आयात करतो. मुळात 2022 साली रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभर अमेरिकेला मानणारा जो वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून रशियावर आर्थिक निर्बंध लादून रशियाची एक प्रकारे कोंडी करण्याचं काम अमेरिकेने केलं. परंतु हीच परिस्थिती भारतासाठी संधी ठरली आणि या संधीचं सोनं आपण करून घेतलं. यात आपली काहीच चूक नाही.
आपल्या देशासाठी जे हिताचं आहे तो निर्णय घ्यायला आपण सक्षम आहोत आणि तो आपला अधिकारही आहे. परंतु अमेरिकेच्या मनोवृत्तीला या गोष्टी धजत नाही आणि याच मनोवृत्तीतून कोणे एकेकाळी अमेरिकेने इराणच्या मोसादेकला पदच्युत केलं होतं. सौदीमधल्या कित्येक राजांना पैशाच्या धुंदीत ठेवून आपला स्वार्थ अमेरिकेने साधला. ओपेक ऑर्गनायझेशनचा सर्वेसर्वा असलेला शेख झाकी यमानी हा तर आयुष्यभर अमेरिकेच्या डोळ्यात खूपच राहिला आणि त्याला मारण्यासाठी त्याच्या विरोधात कित्येक कारस्थानं ही होतच राहिली आणि हा इतिहास जगाला ठाऊक आहे. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर इराक आणि त्या इराकचा सर्वेसर्वा असलेला सद्दाम हुसेन. या सद्दाम हुसेनचा चेहरा साऱ्या जगापुढे करून अमेरिकेने इराकवर जे युद्ध लादले ते युद्ध मुळात होते ते इराकच्या गर्भात असणाऱ्या तेलासाठीच. जगातील 3ऱ्या क्रमांकाच्या तेल साठ्यांनी संपन्न असणारा देश म्हणजे इराक. येथील तेल साठे युद्धापूर्वी संपूर्ण राष्ट्रीयकृत होते, परंतु त्या युद्धानंतरनं मोजक्या पश्चिमी तेल कंपन्यांना जसे की एक्झॉन मोबिल असेल, BP असेल, शेल असेल यांना तेल उपसण्याचे गुत्ते देण्यात आले. या युद्धाविषयी बोलताना जनरल जॉन ॲबिझेड यांनी 2007 मध्ये स्पष्ट म्हटलं होतं, ऑफकोर्स इट्स अबाउट ऑइल, वी कांट रिअली डिनाय दॅट. विचार करा, ज्यावेळेस हे युद्ध देखील संपलं नव्हतं त्यावेळेस अमेरिकेच्या प्रसारमाध्यमातून अशा पद्धतीची स्टेटमेंट्स येत होती. याचा अर्थ आम्ही काहीही करू शकतो आणि आमचं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही. हाच संदेश अमेरिकेला तेव्हाही द्यायचा होता आणि आजही अमेरिका अशाच पद्धतीने संदेश देत असतो. ॲलन ग्रीन्सपॅन आणि चक हेगेल यांसारख्या सिनियर अमेरिकन अधिकाऱ्यांनी देखील या युद्धाबद्दल खरे तर हे तेलासाठीच हे मत व्यक्त केलं होतं आणि या आशयाची असंख्य उदाहरणं अमेरिकन वृत्तपत्र आणि इतर कुठल्याही ठिकाणी आपल्याला सहजपणे उपलब्ध होतात. या पार्श्वभूमीवर गेल्या 1-2 दिवसात इशाऱ्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल घेणं बंद केलं असल्याची बातमी कानावर आली आहे असं म्हणणं सांगून त्याला काय सुचवायचंय तो संदेश त्याने मीडियामध्ये दिला. आपल्या बेताल वक्तव्यासाठी ट्रम्प संपूर्ण जगभर ओळखले जातात. आता इराण असेल, इराक असेल, दक्षिण अमेरिकेतला व्हेनेझुएला सारखा देश असेल, इतरही काही मोठी मोठी उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. या साऱ्या राष्ट्रांमध्ये जी मनमानी करणे अमेरिकेला शक्य झाले तसे काही भारतासोबत करणं सोपं नाही शेठ. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि 77% भारतीय नागरिक ते जाणून आहेत. आता या माहितीनंतर जर तुम्ही म्हणत असाल की आपण रशियातून तेल कमी दराने खरेदी करतो, प्रति बॅरल त्याचा खर्च $2-3 कमी आहे, मग असं असलं तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी का नाहीत, तर त्याचं उत्तर ग्लोबल मराठी नाही देऊ शकत.